होय चला ना. हे कोणत्या घाटावर आलो काय माहिती. ते वट पावेदा. आलो तर आम्ही बाहेर जरा चक्कर मारायला. काय खाल्लं? बघा बनारसला बघून घ्या. जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. भरपूर दिवसापासून आपला व्लॉग येत नव्हता आणि काय येत नव्हतं याचं कारणसुद्धा तुम्हाला माहीतच आहे की माझ्या घरात काय घडलेलं आहे. त्याच्यामुळे मी व्लॉग बनवायच्या मनस्थितीतच नव्हतो भरपूर दिवसापासून. तर इथून नागपूर जाणार आहे बाय बसनी नागपूरपर्यंत आणि तिथून मग ट्रेन आहे. आता आज आम्ही निघणार म्हणजे संध्याकाळी 5 वाजता ट्रेन आहे. आता आम्ही निघतोय. आता संध्याकाळी 5 वाजता ट्रेनमध्ये बसल्याच्यानंतर आता आम्ही पोहोचणार उद्या दुपारी 1-1:30 वाजता. हे जवळपास 18 ते 19 तास लागतात नागपूरवरून. तर तो प्रवास होईल आमचा. बघू आता पुढे काय होतं. आजच्या व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन. भरपूर दिवसानंतर व्लॉग येते, सपोर्ट करा. तर मित्रांनो, आमचा प्लॅन थोडासा चेंज झाला होता. नागपूरवरून खूप रश असते ट्रेनमध्ये आणि आम्ही कसं रिझर्वेशन नाही केलेलं आहे, डायरेक्ट लोकलने चाललो. त्याच्यामुळे आम्ही विचार केला सेवाग्रामवरून जाऊ. वर्धेच्या थोडं जवळ आहे सेवाग्रामवरून. आता आम्ही आलो सेवाग्राम रेल्वे स्टेशनला. बघा बंधू, आपल्याला 1 घंटा वेळ आहे. आम्हाला आता 4 वाजले आत्ता आणि आमची ट्रेन आता 5 वाजता दानापूर सुपरफास्ट एक्सप्रेस वाराणसीसाठी. तर आम्ही काहीतरी टाइमपास करतो थोडा वेळ. ते काय खायचं का विधान? सेवाग्रामचं रेल्वे स्टेशन भारी आहे रे. सांग लवकर, खायचं का काही? काय खायचं? पिझ्झा खायला पैसे आहे का खिशात? नाही जाणार बाजीराव म्हणा. ये चल जा लिफ्ट बोल ना. चल इकडून चल. लिफ्ट न केव्हा जाशील तू टाइमपास करत करत. मित्रांनो, ही ट्रेन बघा. ही ट्रेन आली ओडिशामधून. सध्या स्थित आत्ता थांबलेली आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजेच आत्ता थांबलेली आहे सेवाग्राम जंक्शनला. ओडिशामधून आली म्हणजे जगन्नाथपुरीवरून आली ती आणि चालली आता ती गुजरातला म्हणजे अहमदाबादला. म्हणजे विचार करा तुम्ही, आली एका स्टेटमधून, थांबली अजून दुसऱ्या स्टेटला आणि चालली तिसऱ्या स्टेटला. वा वेडे. चल चल जाऊ दे. चल उन्हाचं नको फिरू. चल टकली लावून लागल तुझ्या. वापस चालली पण ती ट्रेन आता पटकन भेटतो. चल रे चल ना यार, उन्हाचं फिरू नको ना. Later. चल लिफ्ट न जाऊ. लिफ्टने जाऊ. चल लिफ्ट आधी तर चल तिथं जाऊ. 1-1:15 वाजता आपण पोचलो दुसऱ्या दिवशी वाराणसीला. आता आम्ही फायनली वाराणसीला पोहोचलेलो आहोत. आमचे बंधू वेदांत भाऊ. भीती वाटायली का कशाची? तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये आहात. A few moments later. फायनली आम्ही आता घाटावरती आलेलो. दशाश्वमेध घाट वाराणसीमध्ये तेव्हाच पोहोचलो होतो, बट मध्ये व्लॉग घेतलाच नाही काही रिझन्समुळे. कधी काय म्हणलं, सर्वात बेस्ट आता इथली संध्याकाळची गंगा आरती बघणं. गंगा आरती बघण्यासाठीच तर मेन सगळं आहे. चल ना लवकर. हा होय चला ना. हे कोणत्या घाटावर आलो काय माहिती. ते वट पावेदा. चल सगळ्या बुटांची वगैरे भारी आहे सगळे. व्यू देखो भाई, व्यू
मग कसं वाटेल तुला? आपल्याला पॅलेस नाही जायचं. काय बांधकाम केलेलं आहे ना मंदिरासाठी. चल वरती लवकर. हे बघा काय झालं तरी इथून निघायचं मनच नाही होत. काय भेलपुरी खायची, पैसे दे केक घेऊ दोघाला आपण. दोघाचे किती म्हणते पाय? कितने रुपये का है बिल? 20 20 का? 20 ना? किती एक घ्यायची? एक दे दो. मित्रांनो गंगा आरती खास म्हणजे इथे होते. बघा लोकेशन आणि पब्लिक बघा. आरतीचा टायमिंग आहे 7 वाजताचा आणि आत्ता आप लोग रास्ते में नहीं खड़े होंगे. जो भी लोग इधर आ रहे हैं सारे लोग नीचे जाएंगे. इसके अंदर आके बैठना मना है. ये रस्सियों के अंदर आके बैठना मना है. नीचे बैठो उनको. इथं होते गंगा आरती. तुम्हाला दाखवली पण थोडा वेळ. आता पहिल्या आधी चहा पिऊन घेऊ. हे मम्मी इथे हो घेतो ना. घेतो झालेली आहे आणि आम्ही आलो बाहेर वापस मार्केटमध्ये. कडा नंतर पाहून आपण दोघं येऊन सेपरेट दिवसा. आता गर्दीत कुठे घेतो. आता आलो तर आम्ही बाहेर जरा चक्कर मारायला. काय खाल्लं? काय नाही मोमो. बघा बनारसला बघून घ्या. तसं तर मी ब्लॉग पूर्ण जाऊ दे ना नंतर उद्या पाहू उजेडात. तसं तर मी बनारसला हिंदीमध्ये बनवायला पाहिजे होता पण जाऊ दे आता मराठीतच बनवतोय. थोडासा मराठी काय असं आपल्याला मराठी स्टिक वाटते त्यामुळे विषयच नाही. मोमोज खाल्ले पण ते चांगले नाही लागले आहे ना. टीममध्ये का लागले होते आपण. जास्त काय महाग नव्हतं पण इथं काय ना असं महाग नाही जास्त काय. पुढा घेऊ आपण पाच. अरे काही पुढा बिडा नाही तर विचार करू नका. आता एवढा जेवला असतात जेवण वगैरे झालं होतं आम्ही असंच बाहेर चक्कर मारायला गेलो होतो. आपली चटना पाहिजे मग काय आहे ना. सिंग भुजाची आहे की मग मला पण घे काहीतरी आता.